हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? बघा, मी कालच्या दिवशी ना डीमार्टमध्ये गेली होती आणि कसं बसं करून ना 2-4 बरण्या आणि 2 डब्बे जे आहे ना ते विकत घेऊन आलेली आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, की घरातले जे लोकं असतात ना मोस्ट ऑफ म्हणजे सारखेच असतात. सगळी माणसं लोकं जे असतात ना ती सारखीच असतात. काही आपण बरणी घ्यायचं म्हणलं, घरामध्ये काहीतरी ऑर्गनायझर आपल्याला घ्यायचं आहे ना तर इतकं मनवावं लागतं यांना. चला ते आपण नंतर बोलूया. पण बघा, हा जो मोठा डब्बा आहे ना तो ₹149 मी घेतलेला आहे आणि जी काचेची बरणी आहे ना तर ती ₹69 घेतलेली आहे. म्हणजे ₹70 जी आहे ती घेतलेली आहे. तर मी आता यांनाच जे आहे वॉश वगैरे करून त्यामध्ये सामान भरून घेणार आहे. तर आपण बोलत होतो घरच्या लोकांबद्दल. तर म्हणजे जेव्हा असं घराचं काही सामान घ्यायचं म्हटलं ना की तेव्हाच म्हणजे त्यांची कंजूसी एवढी बाहेर येते ना, म्हणजे तिथून अक्षरशः मग त्या मॉलमध्ये असो, दुकानात असो, आपण विषय जर काढला ना म्हणजे तिथेच त्यांचं असं होतं ना की हिला आता काय करायचं आणि काय नाही, असं त्यांचं होऊन जातं की काय करशील एवढ्या डब्यांचं, कुठे ठेवशील, काय सामान आहे वगैरे वगैरे. पण जेव्हा आपल्याला काही गोष्टी असं ठेवायच्या असतात ना, अक्षरशः तेव्हा डब्बे नसतात. एका डब्यामध्ये 2-2, 4-4 गोष्टी ज्या असतात ना ते तशा पद्धतीने आपल्याला ठेवाव्या लागतात आणि त्यांना रोज यूज पण आपल्याला करावं लागतं. पण आपला हा कन्सर्न त्यांच्या हृदयापर्यंत अजिबात पोहोचत नाही. ही आता वेगळीच भावना आहे. आता ते काय त्यांना कसं समजायचं ते माहीत नसतं. मग त्या सिच्युएशनला जेव्हा आपल्याला विकत वगैरे घ्यायचं असतं, एकतर तेव्हा आरडाओरड थोडीशी करावी लागते की त्यांच्या त्या हृदयापर्यंत ती शिरली पाहिजे. नाहीतर मग अगदी मला खूप राग आला आहे असं दाखवावं लागतं आणि मी तुमच्याशी बोलणार नाही. नाहीतर मग झालं तर मग थोडी भांडण पण करून घ्यावी लागते. तेव्हा कुठे ह्या गोष्टी ज्या असतात त्या मिळत असतात. तर तशातलं यातलंच मी काहीतरी केलं आणि घेऊन आलेली आहे. मग त्यामध्ये बघा, तुम्ही स्वतः पैसे कमवताय ना तरीही त्याला काही महत्त्व नसतं. ज्याला घेऊ द्यायचं नसतं ना तर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जे आहे ना आपलं मन डायव्हर्ट करून ती गोष्ट नाहीच घेऊ देत, म्हणजे नाहीच घेऊ देत. म्हणजे मी मागच्या 2-3 वेळा पण गेली ना, मी तेव्हा पण सांगत होती की चला आपण घेऊयात, मला 2-3 बरण्या ज्या आहेत त्या पाहिजेत, मला अशा ठेवायचं आहे. म्हणजे पूर्ण संदर्भासहित स्पष्टीकरण मी देत असते बहुतेक वेळा की मला असं ठेवायचं आहे. तरी पण काही त्यांचं म्हणजे त्यांचं जातच नाही. त्यांना असं वाटतं की खूप गोष्टी आपल्या घरामध्ये आणि आपल्याला काही घ्यायचंच नाही आहे. चला, ही रामायण महाभारत झालेली आहे माझी सांगून. आणि आय होप सो बऱ्याच ज्या म्हणजे माझ्यासारखी जे अजून बऱ्याच बायका असतील त्या या गोष्टीला जे असतील ते रिलेट करतील. मला कमेंटमधून सांगा तुमच्यासोबत कसे कसे काय काय गमती होतात आणि काय काय तुम्ही तेव्हा जे आहे तुमचे म्हणजे असं कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही म्हणून घेण्यासाठी करतात म्हणजे घरामध्ये. मलाही सांगा, म्हणजे मलाही नेक्स्ट टाईम जे आहे ते अप्लाय करता येईल. तर मी ते बर्नींवरचं स्टिकर वगैरे सगळं छान काढून घेतलं आणि त्यांना वॉश करून ठेवते. कारण म्हणजे बघा की कसं होईल ना, आता मला सकाळी जरा वेळ होता म्हणून म्हटलं आता वॉश करून घेते आणि छान उन्हामध्ये ठेवेल. बाहेर तसं ऊन तर नाही पण छान हवेमध्ये सुकतील त्या. आणि मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये जे काही मला सामान भरायचं आहे ते सगळं एक एक करून जे आहे ते भरून घेणार आहे. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पण माझा स्ट्रगल बघितला होता. 2-4 अशा माझ्याकडे म्हणजे बडीशोप भरण्यासाठी माझ्याकडे नव्हती, तर मी छोटीशी जी होती ना ती काचेची बरणी त्यामध्ये बडीशोप भरलेली होती. सो अशा काही गोष्टी असतात आणि हे घरच्यांना समजवणं म्हणजे खरीच खूप मोठी गोष्ट असते ही, की आपल्याला किती किती गोष्टी कशा कशा ते पण दररोज ज्या गोष्टी आपण यूज करतो तिथे आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते. पण नाही समजत तर ते नाहीच समजत. आता अजून किती वर्ष जायला पाहिजे तेव्हाही अंडरस्टँडिंग येईल. आय डोंट नो. मला याचं मला उत्तर अजूनही मिळालेलं नाही. जेव्हा कधी मिळेल मी तुमच्यासोबत करेल शेअर. चला, बरण्या सगळ्या वॉश करून माझ्या झालेल्या आहेत. ठरल्याप्रमाणे मी लगेच जे आहे ते स्वयंपाकाला आलेली आहे आणि आज जेवणामध्ये ना अगदी साधंसुद्धा जेवण बनवायचं आहे, जे मी तुमच्यासोबत माझ्यामध्ये याच्या आधी पण रेसिपी जी आहे ती शेअर केलेलीच असेल, पण तरी मी करून देते. आणि मी आज ना म्हणजे कांद्याची पात बनवते आणि मला भाकरी बनवायच्या आहेत. सो मला असं वाटते की कांद्याच्या पातसोबत ना म्हणजे भाकरच जास्त बेटर लागते चपातीपेक्षा. आणि लकीली माझ्याकडे बाजरीच्या भाकरीचं पीठ पण होतं. सो मी जे आहे ते भाकरच बनवणार आहे. एक मला कमेंट आले होते की तू असं कसं भाकरीला भाकर म्हणतेस. सो ह्या गोष्टींना मी आता उत्तर देणं जे आहे ते बंद करणार आहे. पण मला बोलायचं यासाठी असतं व्हिडिओमध्ये की बघा, काही गोष्टी ज्या असतात ना म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी वेगळी बोलली जाते. हे मी 1000 वेळा माझं बोलून झालेलं आहे. पण तरीही काही गोष्टी समजून घेत जा की प्रत्येक गोष्टीला जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे त्याचा जो असतो जो त्याला ते बोललं जातं. सो त्या पद्धतीनेच आपण जे असतो तो बोलत असतो. आणि बरेच लोक आहेत म्हणजे 1-2% लोक सोडले की त्या व्यतिरिक्त सगळे लोक जे असतात
ना, ती माझी लँग्वेज जशी आहे तशीच ते समजून घेत असतात आणि तेवढीच त्याची पण स्तुती करत असतात की ठीक आहे, तू अशीच राहा, बदलू नको, असं तसं. म्हणून मग मला जरा जो असतं ना, म्हणजे असं वाटतं की चला मी आहे तशीच राहायची गरज आहे, अजून किती माणसाने बदलायचं म्हणून. सो आहे तसंच, कधी भाकरी येते तोंडात, कधी भाकर येते. सो आमच्याकडे तर मोस्ट ऑफ बाजरीची भाकर असंच म्हणलं जातं, त्यामध्ये एवढा काही फरक नाही आहे, म्हणजे सेमच आहे दोघंही वर्ड, नाही का. चला असू द्या. मी आता इथे स्वयंपाकाला जे आहे ते मस्त कांद्याची पात बनवत होती. सो कांद्याची पात वगैरे इथे व्यवस्थित कट करून माझी झालेली आहे. आधी जो कांदा असतो ना, त्यामधला थोडी डिटेलमध्ये रेसिपी सांगते मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जर भाजी बघून बनवावंसं वाटलं तर तुम्हाला ही रेसिपी माहीत असली पाहिजे. आणि भाकर तुम्ही खात असाल तर नक्की भाकरसोबतच ही भाजी ट्राय करा, खूपच छान लागते. सो तेलामध्ये मी थोडं जिरं मोहरी टाकली होती आणि कांद्याच्या पातमधला जो कांदा असतो ना, तो आधी मी कट करून जो होता ना, तर तो मी तेलामध्ये छान थोडा परतून घेतला. म्हणजे पूर्ण नाही परतून घ्यायचा त्याला, त्या म्हणजे तो असं समजा की 40% जो आहे तो त्यामध्ये जो आहे तो परतून झाला पाहिजे. आणि आता साईड बाय साईड मी सगळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, आधी प्रिपरेशन मी काहीच केलेलं नव्हतं, त्यामुळे सगळं मी आताच करते आणि त्याचा मसाला मी आता बनवून घेते. सो मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यामध्ये जे काही सुके मसाले असतात, तिखट, हळद, जिऱ्याचं पावडर, धण्याचं पावडर, ते घातल्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं, म्हणजे तो सुका मसाला छान बनतो. आणि ते कांदे वगैरे जे आहे ते माझं परतणं चाललं होतं. जसं थोडे परतून झाले की त्यामध्ये मग ही कांद्याची पात जी असते ना ती टाकायची, कारण कांदे थोडे परतून घ्यायला जास्त वेळ लागतो. कांद्याची पात जी असते ती लवकर तेलामध्ये होऊन जाते, म्हणून एवढं जे आहे ते अशा पद्धतीने घ्यायचं, म्हणजे दोघेही छान मग परतून होतात. आणि तेलामध्येच मी अजून टाकलंय, पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. चला आता दोघंही कांदा आणि कांद्याची पात दोघेही छान परतून झालेले होते. आणि त्यानंतर जे आहे जो मी आता मसाला वाटून घेतला होता, याच्यामध्ये पाणी घातलेलं नव्हतं, मसाल्यामध्ये नॉर्मल मसाला होता फक्त, सुका मसाला, तो मी याच्यामध्ये आता घातलेला आहे. 2 मिनटं छान याला पण परतून घ्यायचा, कारण कांद्याचं थोडंसं पाणी जे असतं ते सुटत असतं आणि थोडंसं असं तेल सुटलं त्याला की मग त्यामध्ये थोडं पाणी अजून ॲड करायचं आणि याला पण अजून छान तेल सुटू द्यायचं. कारण आता हा मसाला जेव्हा आपण असं छान परतून घेतो ना, तेव्हा याला जितकं तेल सुटतं ना छान, तेवढाच म्हणजे जितका जास्त भाजला जातो तेवढी छान भाजी पण नंतर छान टेस्टी लागते. सो इथे मी स्टीलची कढई यूज करते, म्हणून तिला भरपूर जे असतं ते मला परत परत मिक्स करावं लागतं. आणि मोस्ट ऑफ मी ती स्टीलचीच कढई जास्त करून यूज करते, एकच आहे माझ्याकडे ॲल्युमिनियमची, ती सुकी भाजी किंवा पोहे वगैरे बनवण्यासाठी मी तेवढी तिला यूज करते. आणि त्यानंतर मग त्यामध्ये पाणी वगैरे घातलं मी आणि कमी आचेवर जे आहे ही भाजी पुढचे 10-15 मिनटं जे आहे ती मस्त शिजू द्यायची. आता जसं मी सांगितलं की मी भाकर बनवणार होती, सो भाकरचा माझा सध्या तरी माझा उद्देश फक्त एवढाच आहे की मला जी भाकर आहे ना ती फक्त भाकरीसारखी लागली पाहिजे. कारण ते म्हणतात ना, जेव्हा आपण शिकण्याच्या एखाद्या गोष्टीच्या शिकण्यामागे जेव्हा लागलेलो असतो तेव्हा आपण ते पूर्ण 100% बनलं पाहिजे, यामागे आपला कन्सर्न नसतो. आपलं फक्त असं असतं की काल जे बनवलं ना मी, त्यापेक्षा माझे पुढचं जे आहे ते चांगलं आलं पाहिजे. आणि सध्या माझा जो कन्सर्न आहे यामागचा तो एवढाच आहे की चला फक्त चांगलीच चांगली भाकर जी आहे ती मस्त बारीक झाली पाहिजे आणि ती छान थोडीफार फुगली पण पाहिजे. आणि मला जे आहे ना, म्हणजे पूर्ण बोटाने असं थापून जर मी प्रयत्न केले ना, तर ते थोडे जे मधले बोटं असतात ना असे, ते आतमध्ये त्याच्यामध्ये जातात आणि भाकर थोडीशी अशी जास्त दाबली जाते. तर मी तिला ठोकून ठोकून अक्षरशः तिला म्हणजे पूर्ण ठोकून ठोकून जे आहे ना तिला बनवण्याचा प्रयत्न करते. आणि एवढा मोठा आवाज होतो त्यावेळेला की म्हणजे ज्याला कुणाला माहिती नाही की ही बाई अशी ठोकून ठोकून भाकर बनवते, तिला तर समजूनच जाईल म्हणजे आजूबाजूच्यांना की यांच्या घरात आज जी आहे ती भाकर बनणार आहे. सो अशा पद्धतीने सध्या माझा भाकरीचा जो आहे तो प्रोग्राम चालला आहे. पण खरंच मी पहिलेपेक्षा, म्हणजे मी जर ही गोष्ट मनावर घेतली नसती की नाही मी बऱ्याच वेळा पहिले असं करायची की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचीच नाही भाकरी केल्या तरी पण जशी आली तशी, पण आता त्या म्हणजे त्या याच्याने का असे ना, मी दाखवायच्या हिशोबाने का असे ना मनावर घेतला आणि भाकरी ज्या आहे त्या अजून चांगल्या बनण्याचं जे आहे तो माझा प्रयत्न चाललेला आहे. आणि दिवसेंदिवस म्हणजे जे आहे जसे दिवस पुढे जात आहे, प्रॅक्टिस जशी होते तशी अजून छान भाकर जी आहे ती मला जमायला लागलेली आहे. तर बघा मस्त जे आहे ती भाजी पण बनवून तयार झालेली आहे. दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर सगळा किचन मी व्यवस्थित आवरून घेतला आहे. आणि आता जे आहे ज्या नवीन बरण्या आणल्या होत्या, शेवटी उत्सुकता असते बघा की छोटी गोष्ट असो किंवा मोठी गोष्ट असो, तिला यूज करण्यामागचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. तर मी पण एक्सायटेड होती, म्हटलं चला आता त्यामध्ये सामान भरूया. आणि मी घेतानाच ना त्याच बरण्या पर्टिक्युलर क्या घेतल्या मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे ह्या पण आहेत, ह्या पण ज्या आहेत ना मी डीमार्टवरूनच घेतलेल्या आहेत. आणि मी तिथे वर जे आहे ना वरच्या शेल्फवर तिथे ह्या 2-3 बरण्या ठेवत होती, पण वाफ तिथे खूप जास्त जाते
आणि मग त्या बरण्या तर काचेच्या आहेत, त्या घसताना काही प्रॉब्लेम येत नाही. पण जसं तुम्हाला मी त्यांचं झाकण दाखवलं ना, तर ते थोडंसं ट्रान्सपरंट होतं, म्हणजे काचेसारखं होतं पण फायबरमध्ये जो काच असतं ना तसं होतं. सो तो जी तेलाची वाफ त्यावर बसायची ना, तर ते क्लीन करण्यासाठी ना मला म्हणजे थोडं हाताचा जोर लावावा लागायचा आणि मागे 1-2 वेळा थोडं असं केलं तर मग तो जो ग्लास असतो ना वरचा लावलेला त्यांनी, कारण तो फायबरचा असल्यामुळे त्यावर लगेच ते बारीक बारीक स्क्रॅचेस दिसायला लागतात आणि मग ते ट्रान्सपरंट राहत नाही, ते भुरसट दिसायला लागतं. म्हटलं आता हे अजून जास्त खराब होण्यापेक्षा ना असं काहीतरी घेऊया ज्याला असं फायबर वगैरे राहणार नाही. म्हणून बघा मी ह्या बरण्या यासाठी घेतल्या की याला ना स्टीलचं झाकण आहे, म्हणजे याला घसलं पण तरी त्यावर फक्त जे आहे स्टीलवर स्क्रॅचेस आपले जातील तेवढे, बाकी त्याला असं म्हणजे खूपच खराब दिसण्यासारखं वगैरे तिथे काही होणार नाही. म्हणून मी अशा बरण्या घेतल्या की ज्याला काचेचं झाकण आहे. माझ्याकडे आधीच अगदी तशी सेम टू सेम एक होती आणि मला माहीत होतं की हिला घसायला म्हणजे हिचं झाकण घसायला काही प्रॉब्लेम येत नाही, तर मग आपण अशीच घेऊया. म्हणून मग मी तशाच ज्या होत्या त्या 3 बरण्या आणल्या, जेणेकरून ते वरची जी एक तेवढी शेल्फ आहे ना ती पूर्ण भरून पण जाईल आणि तिथे मला उपयोगी काही वस्तू पण छान जे आहे ते जास्त क्वांटिटीत जे आहे ते भरून ठेवता येईल. आता बघा बऱ्याच ठिकाणी जे आहे ते डीमार्ट अजून पण नाही आहे किंवा गावाकडे वगैरे, तर मी ह्या ज्या पण बरण्या आहेत ना मी बऱ्याच वेळा ट्राय करते की जर मिशोवरून मागवलेलं असतं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नाहीतर मग जे आहे मला प्रोडक्ट जर फ्लिपकार्ट वगैरेवर मिळालं तर मग मी टॅग करून देते. सो तुम्हाला जर असं डीमार्ट वगैरे तुमचं इझी टू नसेल, तुम्हाला तुमच्या आजूबाजूला नसेल, तर मग तुम्ही ऑनलाईन जे आहे ते मागवून घेऊ शकतात. आणि कुठल्याही आपण प्लॅटफॉर्मवरून असं काचेचं वगैरे सामान मागवलं तर त्यांचं इझी रिटर्न असतं, त्यामुळे तुमचं फुटलेलं वगैरे पण असलं तरी रिटर्न होतं किंवा रिप्लेस पण होऊन जातं. कारण बऱ्याच वेळा मला आता मिशोचा पण अनुभव आला आहे आणि ते इझिली घेऊन पण जातात. सो आपल्याला असं काही वाटलं की एखादी महागाची गोष्ट आहे, सो त्यावेळेला जो आहे ना एखादा व्हिडिओ बनवून ठेवायचा ओपन करताना, म्हणजे दाखवायला बरं असतं की नाहीच घेतलं. कारण एखादा डिलिव्हरी बॉय जो असतो ना ते एवढा हे असतात ना, ते घेतच नाही, वरून त्यांचं काय नसतं, पण ते इथून घेऊन जाताना जर काही नाटक वगैरे केलंच तर तसं तर होत नाही, पण झालं तर एक प्रिकॉशन्स म्हणून जे आहे ते आपण जे आहे व्हिडिओ वगैरे करून ठेवायचा. खूप जास्त कॉस्टली एखादी गोष्ट असली तरची गोष्ट सांगते मी. आणि बघा मी ह्या मोठ्या दोघेही डब्यांमध्ये जे आहे ना, एकामध्ये मुरमुरे भरले आणि एकामध्ये जे आहे ते मखाना भरले. कारण आता उन्हाळ्यामध्ये जे असते ना घरची भेड खाण्यामध्ये पण काहीतरी वेगळीच मजा असते, त्यामुळे मी गाळून छान जे आहे मुरमुरे यामध्ये भरून ठेवलेले आहेत. खूप वेळेपासून पियाचा मला तिकडून आवाज देणं चाललं होतं, मम्मा मी काहीतरी बनवलं आहे, मम्मा दाखव दाखव. म्हटलं थांबायचं आता दाखवूनच देते. सो बघा तिने इथे आता जसं तिला बरं नव्हतं तर हे औषधीचं बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये तिने काहीतरी DIY करून जे आहे ना तर ते कॅन्डी मशीन, आय थिंक तिने कॅन्डी मशीन बनवलेलं आहे. तर इथून पूल करायचं, जेणेकरून वळून अशी कॅन्डी जर ठेवलेली असली, बघा मी आता पूल करून असं दाखवते, तर ती कॅन्डी जी असते ना ती खाली पडेल आणि इथून तुम्ही कॅन्डी घेऊ शकतात. अशा पद्धतीने तिने बनवलेलं होतं. आणि बघा मग आता हे पण एक DIY आहे जे तुम्ही तुमच्या मुलांना तुम्ही जे आहे दाखवू शकतात की काहीतरी रिकामं काम करायचं असेल आणि त्यांना काहीतरी कामात गुंतवायचं असेल, तर असे काही ना काही उद्योग जे आहे ते त्यांना करायला दिले ना तर ते उद्योग पण खूप छान होतात आणि त्यांचा वेळ पण छान जातो, आपल्यालाही मोकळा वेळ मिळतो, आपणही आपली कामं खूप छान पद्धतीने करू शकतो. आणि खरंच तिने म्हणजे तिचं असं बनवणं चाललेलंच असतं. सो तुम्हाला हे वाटत असेल की तुमचं मुलंही कशा ना कशा गोष्टीमध्ये गुंतलेलं पाहिजे, तर तुम्ही हे त्याला दाखवू शकतात आणि नक्कीच त्यांनाही अशा गोष्टी करायला आवडतील. चलो बॅक टू द वर्क. मी इथे माझं काम करायला आलेली आहे आता आणि जसं मी इमॅजिन केलं होतं की हे तिघंही बरण्या इथे व्यवस्थित बसल्या पाहिजे, फायनली ते तशाच बसलेल्या आहेत, व्यवस्थित ॲडजस्ट पण झाल्या तिथे, म्हणजे जागा पुरेशी आहे त्यांना की ते व्यवस्थित बसतील. आता हे 2 डब्बे जे आहेत ना ते मी इथेच कुठेतरी ठेवण्याच्या हिशोबाने घेतलेले आहेत. आता त्यांना ठेवायचं आहे म्हटल्यावर थोडी तडजोड जी आहे ती इथे मला करावी लागेल, खालचं वर इकडच्या तिकडे सगळं करावं लागेल. सो तेच माझं चाललेलं होतं की कशा पद्धतीने हे 2 डब्बे मी इथे बसवू. आणि मी घेतानाच असा विचार करून घेतला होता की दोघं एकमेकांवर बसून ह्या शेल्फमध्ये जे आहे ते व्यवस्थित बसले पाहिजे. कारण मागे एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं, माझा एक स्टीलचा डब्बा आहे तो यामध्ये बसत नव्हता आणि तो अजून पण बसलेला नाही आहे, त्याला मी जे आहे ना किचनच्या खाली ठेवलेला आहे. सो चला आता इथे हे जे जशा पद्धतीने घेतलेलं होतं त्या पद्धतीने तिथे व्यवस्थित ते ऑर्गनाईज झालेलं आहे आणि अशा पद्धतीने जे आहे आजचं माझं काम जे होतं ते कंप्लीट झालेलं आहे. या 3 बरण्यांमुळे मला असं वाटते की चला अजून किचन थोडं छान मस्त ऑर्गनाईज दिसायला लागलेलं आहे. कसं दिसतंय, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.